नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपले एबीटी अकॅडमी या युट्यूब चॅनलवरती. या व्हिडिओच्या माध्यमाने आज आपण महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2024 या परीक्षेसाठी तुम्हाला ऑनलाईन अर्ज घर बसल्या न चुकता व्यवस्थित कसा भरायचा आहे याविषयी संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमाने आपण बघणार आहोत. तर त्यासाठी नक्कीच या व्हिडिओला पूर्ण बघा. तर चला जास्त व्हिडिओचा वेळ वाया न घालवता या व्हिडिओला सुरुवात करूया. ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी या वेबसाईटची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकून देतोय. या वेबसाईटला तुम्हाला ओपन करायचंय. इथे आल्यानंतर टीटी परीक्षा 2024 या परीक्षेची संपूर्ण जाहिरात इथे दिलेली आहे, जी तुम्ही इथे वाचू शकता. परीक्षा शुल्क विषयी माहिती इथे दिली आहे. प्रत्येक कॅटेगरीनुसार किती परीक्षा शुल्क असणार आहे, पेपर 1 किंवा पेपर 2 याच्यासाठी परीक्षा शुल्क किती असणार आहे, त्याच्याविषयी संपूर्ण माहिती इथे दिलेली आहे. इथे वेळापत्रक दिले आणि बाकी जर म्हटलं तर शासन निर्णय किंवा नवीन जे जी.आर. आले ते तुम्हाला इथे दिलेले आहेत. इथे वेळापत्रकामध्ये तुम्ही बघू शकता ऑनलाईन अर्ज कालपासून सुरू झालेले आहेत आणि शेवटची तारीख असणार आहे 30/9/2024. त्यासोबत जे प्रवेशपत्र असणार आहे ते 28 तारखेला येणार आहे आणि 10 तारखेपर्यंत तुम्ही डाउनलोड करू शकता पुढील महिन्यामध्ये, 11व्या महिन्यामध्ये. त्यानंतर पुढे जर म्हटलं तर आपली जी परीक्षा असणार आहे ती 11व्या महिन्यातील 10 तारखेला होणार आहे आणि तो वेळ देखील आलेला आहे. तर त्यासाठी तुम्हाला आता ऑनलाईन अर्ज कसा भरायचा आहे संपूर्ण माहिती जाणून घेऊया. तर बघा मित्रांनो, ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी इथं लॉग इनचा ऑप्शन आहे. इथे क्लिक करून उमेदवाराची नवीन नोंदणी इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे. तर त्यानंतर तुम्हाला इथे एक युजर नेम बनवायचा आहे. युजर नेम मध्ये तुम्ही तुमचं पहिलं नाव, शेवटचं नाव आणि काही अंक अक्षर इथं टाकू शकता. युजर नेम आणि पासवर्ड लक्षात ठेवा. इथून पुढे जेव्हा पण तुम्ही अर्ज भरणार आहे किंवा इथून पुढे तुम्हाला प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी किंवा निकाल बघण्यासाठी याच युजर नेम म्हणजेच आपला जो आयडी आहे त्याची गरज पडणार आहे आणि इथं जो पासवर्ड तयार करणार आहे त्याची गरज पडणार आहे. तर एक युजर नेम बनवा, पासवर्ड तयार करा, तोच पासवर्ड पुन्हा टाका. उमेदवाराचे म्हणजे स्वतःचं पहिलं नाव टाका, मधलं नाव टाका, आडनाव टाका, मोबाईल नंबर टाका, ईमेल आयडी टाका. त्यानंतर इथे सेंड ओटीपीचा ऑप्शन आहे, इथे क्लिक करा. त्यानंतर मोबाईल नंबरवरती आणि ईमेल आयडी वरती ओटीपी येईल. तो ओटीपी इथे टाकून त्यानंतर व्हेरीफाय ओटीपीचं ऑप्शन असतं त्यावरती क्लिक करा. तर बघा त्यानंतर अशा प्रकारचा येऊन जाईल. इथं नोंदणी झालेली आहे, ओटीपी व्हेरीफाय झालेला आहे. त्यानंतर आता लॉग इनचं ऑप्शन आहे. लॉग इन वरती तुम्हाला क्लिक करायचंय. लॉग इन होण्यासाठी पुन्हा इथे क्लिक करायचंय आणि उमेदवाराचे लॉग इन इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर जो युजर नेम बनवला होता तो युजर नेम टाकायचा आहे. जो पासवर्ड तयार केला होता तो पासवर्ड टाकून इथे लॉग इनचं ऑप्शन आहे, इथे क्लिक करायचं आहे. तर बघा त्यानंतर लॉग इन झाल्यानंतर अशा प्रकारचं पेज तुमच्याकडे इथे ओपन होऊन येणार आहे. इथे तुम्हाला आता अर्ज भरायला सुरुवात करायची. अर्ज भरल्यानंतर फी भरायची आहे आणि त्यानंतर अर्जाची प्रिंट डाउनलोड करायची आहे. काही प्रॉब्लेम असेल तर तक्रार नोंदणी देखील तुम्ही इथं करू शकता. आता पुढे व्हिडिओ कंटिन्यू करण्याअगोदर आपल्यासाठी अतिशय महत्त्वाची माहिती देऊन घेतो. इथे वरती तुम्हाला माहिती दिसत असेल, आपण टीईटी भरती किंवा परीक्षा 2024 साठी अतिशय महत्त्वाच्या नोट्स आणि त्यासोबत क्लासेस सुरू करत आहोत. तर त्यासाठी जर तुम्हाला नोट्स पाहिजे असतील तर तुम्हाला काय करायचंय, व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एका व्हॉट्सअप ग्रुपची लिंक देतोय, त्याला जॉईन होऊन घ्यायचंय. तिथे सर्व क्लासेस आणि नोट्स विषयी तुम्हाला अपडेट दिले जातील. तर चला आता अर्ज भरण्यासाठी अर्जावरील माहिती भरा यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. तर बघा आता इथे आपलं पहिलं नाव, मधलं नाव आणि आडनाव ऑलरेडी टाकलेलं असणार आहे. पुन्हा आपल्याला तेच नाव टाकायचं, पहिलं नाव, मधलं नाव, आडनाव. आणि त्यानंतर इथे तुम्हाला आपल्या नावामध्ये बदल झाला असेल तर येस वरती क्लिक करायचंय. जे नाव बदललंय ते नाव इथे टाकायचंय. इथे पहिलं नाव, मधलं नाव आणि आडनाव. नसेल झालं तर नाही वरती सिलेक्ट करायचंय. त्यानंतर जो ईमेल आयडी दिला होता तो ईमेल आयडी ऑलरेडी दिसणार आहे. मोबाईल नंबर ऑलरेडी असणार आहे. इथे आपल्याला क्लिक करून इथे जन्मतारीख आपल्याला निवडायची आहे. त्यासाठी वर्ष, महिना आणि दिवस तुम्ही अशा प्रकारे निवडू शकता. इथं आधार नंबर टाकायचा आहे. इथे काहीच नाही टाकलं तरी चालेल. इथे लिंग निवडायचं आहे. त्यानंतर इथे कॅटेगरी निवडायची आहे. कॅटेगरी निवडल्यानंतर कॅटेगरी सर्टिफिकेटचा नंबर द्यायचा आहे आणि इथं दिनांक द्यायचे कधी तुम्हाला हे कॅटेगरी सर्टिफिकेट मिळालेलं आहे. अशा प्रकारचं मागे पुढे तुम्ही घेऊन तुमची दिनांक इथं सिलेक्ट करू शकता. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट यावरती आपण क्लिक करणार. त्यानंतर बघा सर्व माहिती इथं जतन झालेली आहे म्हणजे सेव्ह झालेली आहे.
आता इथे तुम्हाला ऍड्रेस टाकायचा आहे. इथे सर्वप्रथम व्यवस्थित पूर्ण ऍड्रेस टाका. इथं गावाचं किंवा शहराचं नाव टाका. इथं जिल्हा निवडा. जिल्हा निवडल्यानंतर तालुका टाका. तालुका टाकल्यानंतर राज्य आपलं महाराष्ट्र राज्य आणि पिनकोड इथं टाकायचा आहे. इथे कायमस्वरूपीचा पत्ता आपण टाकणार आहे. इथे सध्याचा राहण्याचा पत्ता दोन्ही सारखे असेल तर इथं सेम वरती टिक करा. इथे जो ऍड्रेस टाकलाय तोच इकडे येईल आणि त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट यावरती क्लिक करा. तर बघा इथे ऍड्रेस सुद्धा इथं सेव्ह झालेला आहे. आता इथे शैक्षणिक माहिती द्यायची आहे. इथे आपल्याला प्रमाणपत्र क्रमांक टाकायचा आहे 10वीच्या सर्टिफिकेटचा किंवा मार्कशीटचा. त्यानंतर सीट नंबर द्यायचा आहे. आपलं महाराष्ट्र स्टेट बोर्डचं नाव इथे टाकायचं आहे, म्हणजेच बोर्डाचं नाव टाकायचं आहे. त्यानंतर उत्तीर्ण झाल्याचा महिना व दिवस सिलेक्ट करण्यासाठी इथं अशा प्रकारचे येऊन जाईल. इथे आपल्याला सर्वप्रथम वर्ष सिलेक्ट करायचंय आणि महिना सिलेक्ट करायचा आहे. एकूण मिळालेले गुण किती आहेत ते तुम्हाला टाकायचे, किती पैकी मिळाले ते तुम्हाला टाकायचे. अशाच प्रकारची 12वीची माहिती भरण्यासाठी 12वी वरती इथं टिक करायचंय. प्रमाणपत्र क्रमांक टाकायचा मार्कशीटचा किंवा बोर्ड सर्टिफिकेटचा. त्यानंतर सीट नंबर, विद्यापीठाचं नाव किंवा बोर्डाचं नाव, त्यानंतर कधी उत्तीर्ण झालं त्याची दिनांक टाकण्यासाठी अशा प्रकारचं यावरती क्लिक करून आपल्याला वर्ष आणि महिना निवडायचा आहे. कितीपैकी किती मार्क मिळाले ते तुम्हाला अशा प्रकारचे इथे भरायचे आहे. त्यानंतर पुढे आल्यानंतर ग्रॅज्युएशन झालं असेल तर ते देखील तुम्ही इथं टिक करून भरू शकता. ग्रॅज्युएशन BA, BCom, BSc झालंय की ऑदर कशामध्ये झाले ते तुम्ही इथे सिलेक्ट करणार. त्यानंतर विद्यापीठाचं वगैरे नाव टाकणार. त्यानंतर एकूण किती गुण आणि किती पैकी मिळाले त्याविषयी माहिती तुम्ही इथे भरणार. त्यानंतर इथे पुढे आल्यानंतर इथं आपलं डिप्लोमा किंवा डिग्री झालं त्याच्याविषयी माहिती द्यायची आहे. जो आपला कोर्स आहे त्याच्याविषयी माहिती द्यायची आहे. जर डिप्लोमा झाला असेल तर डिप्लोमावरती सिलेक्ट करायचंय आणि त्यानंतर तुमचं D.Ed झालंय की DTED झालंय की ऑदर काय झालंय ते तुम्हाला इथं सिलेक्ट करायचंय. जसं की D.Ed झालं असेल तर D.Ed तुम्ही सिलेक्ट करणार. त्यानंतर इथं विद्यापीठाचं उदाहरणार्थ मी इथं नाव टाकतो पुणे. तुमच्या मार्कशीट वरती जे नाव आहे ते पूर्ण नाव टाकायचंय. उत्तीर्ण तुम्ही कोणत्या वर्षी झाला आहात ते तुम्हाला इथं भरायचंय. तर अशा प्रकारचं मी इथं उत्तीर्ण कोणतं वर्ष झालं ते इथं मी भरतो. एकूण गुण किती मिळाले, किती पैकी जे मार्कशीट वरती आहे ते व्यवस्थित तुम्हाला इथं भरायचे आहेत. त्यानंतर तुम्हाला पर्सेंटेज किती आहेत, उदाहरणार्थ पर्सेंटेज मी इथं भरतो. ग्रेड CGPA असेल तर भरा आणि त्यानंतर सर्टिफिकेट म्हणजेच प्रमाणपत्र क्रमांक इथं टाका. जर तुमचं पुढे जर म्हटलं तर डिग्री असेल, पदवी असेल तर तुम्ही इथं B.Ed त्यानंतर B.Ped अशा प्रकारचे जे ऑप्शन आहे हे देखील इथं माहिती भरू शकता. जे पण तुमचं एज्युकेशन झालं त्यानुसार ही माहिती भरायची आहे. यामध्ये विद्यापीठाचं नाव, त्यानंतर कधी उत्तीर्ण झालं ते तुम्हाला इथं भरायचंय. इथं महिना आणि वर्ष. ठीक आहे. त्यानंतर किती किती गुण मिळाले ते तुम्हाला इथं भरायचंय. त्यानंतर पर्सेंटेज टक्केवारी भरायची आहे. त्यानंतर प्रमाणपत्र क्रमांक वगैरे तुम्हाला अशा प्रकारची ही संपूर्ण माहिती भरून द्यायची आहे. ठीक आहे. संपूर्ण माहिती तुम्हाला उदाहरणार्थ इथं मी भरून दाखवत आहे. अशा प्रकारचं तुम्हाला जे पण वाटत असेल ते तुम्ही तुमच्यानुसार व्यवस्थित संपूर्ण माहिती भरून घेणार. ठीक आहे. ही माहिती भरून झाल्यानंतर तुम्हाला पुढे यायचंय आणि सेव्ह अँड नेक्स्ट यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर ही माहिती सेव्ह होऊन जाईल. सेव्ह झाल्यानंतर परीक्षा केंद्र तुम्हाला कोणतं द्यायचंय ते परीक्षा केंद्र तुम्ही तुमचा कोणताही जिल्हा इथे निवडू शकता. त्यानंतर इथे आपल्याला कोणत्या पेपरला अप्लाय करायचंय, पेपर 1 की 2 की दोन्ही पेपरसाठी अर्ज करायचंय ते तुम्ही इथं सिलेक्ट करणार. जसं की मला पेपर 2 साठी अर्ज करायचा आहे तर इथं मी सब्जेक्ट निवडणार आणि त्यानंतर कोणत्या भाषेमध्ये पेपर द्यायचा आहे ती भाषा मी इथं निवडणार. तुम्हाला फक्त पेपर 1 द्यायचा असेल तर फक्त परीक्षेचं माध्यम म्हणजेच कोणत्या भाषेत पेपर द्यायचा आहे ते तुम्हाला इथं निवडायचंय. तर मला दोन्ही पेपर द्यायचे आणि यामध्ये मॅथ अँड सायन्स या सब्जेक्ट सोबत द्यायचे. मराठी भाषेमध्ये माझं पेपरचं स्वरूप असायला पाहिजे आणि त्यानंतर आपल्याला विचारले तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी आहात का, तर येस वरती मी सिलेक्ट करतो. त्यानंतर पुढे बघा आपली फर्स्ट लँग्वेज असणार आहे मराठी. आता तुमचा ऑनलाईन पेपर घेतला जातो त्यानुसार जर विचार केला तर तुम्हाला 2 लँग्वेज मध्ये पेपर देता येतात. तुम्हाला मराठी भाषेमध्येही प्रश्न दिसतील, इंग्लिश भाषेमध्येही प्रश्न दिसतील. ही सेकंड लँग्वेज असणार आहे. इथे आपल्याला काही सिलेक्ट करण्याची गरज नाहीये. त्यानंतर तुम्ही अपंग असाल तर येस करणार आणि त्याच्याविषयी माहिती तुम्ही इथं भरणार. जसं की अपंगाचा प्रकार, त्यानंतर टक्केवारी याविषयी माहिती. नसेल तर नाही वरती क्लिक करायचंय. त्यानंतर यापूर्वी तुम्ही काही TETची परीक्षा दिली आहे की किंवा अर्ज केला आहे का, असेल तर येस करा, अदरवाईज नो वरती क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला पुढे विचारले आहे तुम्ही कोणत्या प्रकारचा गैरप्रकार केलेला आहे की या अशा प्रकारच्या एक्झाम मध्ये केला असेल तर येस करा, अदरवाईज नो वरती क्लिक करा. त्यानंतर TETचे नवीन GR, नवीन सूचना वगैरे या वेबसाईट वरती दिलेल्या आहेत. जी वेबसाईट तुम्हाला मी ओपन करून दाखवत आहे. तर या सूचना वगैरे तुम्ही वाचल्या आहात का आणि त्यासोबत काही सूचना इथं दिल्या आहेत की तुम्ही काही चुकीची माहिती भरली असेल तर तुमच्यावरती कारवाई केली जाईल. त्याला तुम्ही स्वतः जबाबदार राहाल हे तुम्ही मान्य करता का? मान्य करत असाल तर इथं टिक लावावीच तुम्हाला लागणार आहे. त्यानंतर
जुळ्या भावंडाची माहिती द्यायला सांगितली, जुळे भावंड असेल तर येस करायचं, त्याचं नाव द्यायचं आणि जनरल तुम्हाला मेल फिमेल इथं सिलेक्ट करायचं, नसेल तर नो वरती तुम्हाला क्लिक करायचं. त्यानंतर इथं ओळखीचा पुरावा देण्यासाठी तुम्ही आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, वोटर आयडी किंवा पासपोर्ट अशा प्रकारचे डॉक्युमेंट देऊ शकता. जसं की आधार कार्ड द्यायचं असेल तर आधार कार्ड निवडायचं, इथं आधार कार्डचा नंबर द्यायचा आणि सेव्ह अँड नेक्स्ट इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे. तर बघा सर्व माहिती इथं सेव्ह झालेली आहे. आता डॉक्युमेंट तुम्हाला इथं अपलोड करायचे. डॉक्युमेंट अपलोड करण्यासाठी कोणकोणते डॉक्युमेंट अपलोड करायचे त्याविषयी संपूर्ण माहिती जाणून घेऊया. बघा आता वैयक्तिक माहिती झाली, संपर्काची माहिती झाली, शैक्षणिक माहिती, परीक्षेची माहिती आणि फक्त आता डॉक्युमेंट अपलोड करून फक्त पेमेंट करून आता आपला फॉर्म इथं पूर्ण होत आहे. तर डॉक्युमेंट अपलोड करण्यासाठी इथे तुमचा पासपोर्ट साईज फोटो अपलोड करायचा आहे, सिग्नेचर अपलोड करायचे, ओळखीचा पुरावा जो आपण आधार कार्ड किंवा पॅन कार्ड सिलेक्ट केला होता तो अपलोड करायचा आहे आणि इथं सेल्फ डिस्क्लेरेशन अपलोड करायचे. हे सेल्फ डिस्क्लेरेशन तुम्हाला कुठे भेटणार तर बघा हे तुम्हाला इथं दिलेलं आहे. तर तुम्हाला काय करायचं, एक वहीचं पेज घ्यायचंय, कोरं पेज, त्याच्यावरती तुम्हाला तुमच्या हाताने तुमच्या लँग्वेज मध्ये लिहायचं, म्हणजे तुमच्या हाताने पेनाने इथं कोऱ्या कागदावरती हे लिहायचंय पूर्ण. हे तुम्हाला अशा प्रकारचं दिसून येईल. तर हे तुम्हाला लिहायचंय, त्याचा फोटो काढायचा आहे आणि तो फोटो इथे तुम्हाला अपलोड करायचा आहे. अपलोड केल्यानंतर इथे तुम्हाला टिक लावून घ्यायची आहे. ठीक आहे, टिक लावल्यानंतर इथं शो प्रिव्ह्यूचं ऑप्शन आहे, इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे. तर पटकन सर्व डॉक्युमेंट मी अपलोड करून घेतोय. तर बघा अशा प्रकारे संपूर्ण डॉक्युमेंट मी इथं अपलोड करून घेतलेत. इथं शो प्रिव्ह्यूचं ऑप्शन आहे, इथे मी क्लिक करतो. माझा फॉर्म पूर्ण दिसून येईल, तो व्यवस्थित बरोबर आहे की नाही मी चेक करणार. काही चुकलं असेल तर इथं एडिट वरती क्लिक करून माझा ऍप्लिकेशन फॉर्म मी आताच एडिट करू शकतो. आपल्याला वाटत असेल संपूर्ण फॉर्म बरोबर आहे तर प्रोसीड टू पेमेंटचं ऑप्शन आहे, इथे मी क्लिक करणार. इथे माहिती दिसेल, परीक्षा शुल्क भरण्यासाठी इथं परीक्षा शुल्क भरा इथे आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर इथे बघा होईचं ऑप्शन आहे, इथे क्लिक करून तुम्ही परीक्षा शुल्क भरायला सुरुवात करू शकता. इथे दोन ऑप्शन आहे, एटीएम वरतून तुम्ही पेमेंट करू शकता, म्हणजेच डेबिट किंवा क्रेडिट कार्डवरून पेमेंट करू शकता किंवा इंटरनेट बँकिंग वरून तुम्ही पेमेंट करू शकता. जर कार्डवरून पेमेंट करायचं असेल तर हे सिलेक्ट करायचं, कार्डाचा नंबर, डेट आणि सीव्हीव्ही कोड टाकून कार्डावरती काय नाव आहे, कोणाचं कार्ड आहे, एटीएम कार्ड ते टाकायचं आणि मेक पेमेंट इथं आपल्याला क्लिक करायचंय. त्यानंतर मोबाईल नंबरवरती ओटीपी सेंड केला जाईल. त्यानंतर ओटीपी टाकून तुम्हाला इथं पेमेंट करून घ्यायचं आहे. पेमेंट झाल्यानंतर अर्ज डाउनलोड करा इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर इथे क्लिक करून तुम्ही तुमचा अर्ज डाउनलोड करू शकता किंवा इथे तुम्हाला अर्ज डाउनलोड करण्यासाठी ऑप्शन भेटून जाईल. तर अशा प्रकारे तुम्ही घर बसल्या व्यवस्थित तुमचा अर्ज भरू शकता. अर्ज कसा भरायचा संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमाने मी तुम्हाला दिलेली आहे आणि टीटी भरती 2024 साठी अतिशय महत्त्वाचे आपण नोट्स देखील बनवले, त्या नोट्सचा देखील तुम्ही लाभ घ्या. बाकी संपूर्ण माहिती या वेबसाईट वरती दिलेली आहे आणि त्यासोबत जर तुम्हाला अर्ज भरताना कोणत्या प्रकारची अडचण येत असेल तर तुम्ही आपल्या टीम कडून घर बसल्या अर्ज भरून घेऊ शकता. तर त्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये अर्ज भरण्यासाठी देखील नंबर टाकून देतोय, तिथे तुम्ही संपर्क करू शकता. हा व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला देखील सबस्क्राईब करा, जी बेल ती लाईक क्लिक करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.